नागपूर महापालिकेतील महापौर पदाच्या आरक्षणावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी गंभीर आरोप केले आहेत। आरक्षण प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक नसून त्यात फिक्सिंग झाल्याचा दावा त्यांनी केला। सर्वसाधारण महिला आरक्षण ठराविक उमेदवारासाठीच आणल्याचा आरोप करत शिवानी दाणी यांचे नाव त्यांनी उघड केले। शिवसेना उभाटाचा आक्षेप योग्य असल्याचे सांगत हे प्रकरण न्यायालयात जाण्याची शक्यता वडेट्टीवार यांनी व्यक्त केली। संपूर्ण 29 महानगरपालिकेच्या सोडतीकडे तुम्ही कशा प्रकारे बघता? नाही, हे सोडतच पूर्णतः पारदर्शी नाही। यामध्ये हे सगळं फिक्सिंग आहे आणि आपल्या सोयीनुसार हे केलेलं आरक्षण काढलेलं आरक्षण आहे असं माझं स्पष्ट मत आहे। मुंबईमध्ये जे आरक्षण काढलं गेलं ते सुद्धा एसटी साठी ज्यावेळेस नाव टाकले गेले, एसटीचे महानगरपालिका ठरवले त्यावेळेस त्यामध्ये मुंबईचा समावेश नव्हता। मी परवा बोलताना म्हणालो की जर हे आरक्षण नागपूरमध्ये सर्वसाधारण महिलेसाठी येत असेल तर हे आरक्षण फिक्सिंग आहे। हे आरक्षण फिक्स केलेलं आहे कारण महापौर पदाचा उमेदवार ठरलेला आहे कोणाला करायचं। मी त्यांचं नाव आजच डिक्लेअर करून देतो। भाजपापेक्षा भारतीय जनता पक्षाकडून शिवानी दाणी या महापौर पदाच्या उमेदवार नागपूरच्या भारतीय जनता पक्षाच्या आहेत आणि बरोबर सर्वसाधारण आलेला आहे। हे सगळं जे काही चाललंय आरक्षणाचा घोळ, यामध्ये शिवसेनेने घेतलेला आक्षेप जो आहे तो सत्य आहे आणि या संदर्भात आवश्यकता पडली तर कोर्टात सुद्धा मला वाटतं ती मंडळी जातील असं एकूण चित्र आहे।